उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी. वरदविनायक पार्क कोल्हापूर शहरापासून अगदी जवळच. वास्तुशास्त्रानुसार प्रशस्त प्लॉट्स उपलब्ध. संपर्क 88 30 70 40 58 आणि 93 70 28 20 24. ह्या परिवर्तनाची वाट 17 वर्षापासून ते बघायला लागलेत. बहुतांशी ऊस उत्पादकांकडे तोडणी वाहतूक यंत्रणा जातच नाही. म्हणजे मुश्रीफ साहेबांना आपला कारखाना खाजगी कारखान्याला ऊस मिळण्यासाठी जाणून बुजून कागल तालुक्यामध्ये यंत्रणा देत नाही का, याचं आत्मचिंतन केलं. सगळे जे कर्मचारी आहेत ना, चिठ्ठ्यावर हजर झाले, चिठ्ठ्यावर ठरले. आज त्यांची मुलं चिठ्ठ्यावर परत आहेत आणि त्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आपण इथं सत्ता मागतोय. नमस्कार. सध्या थंडीचं वातावरण आहे, परंतु हे वातावरण आता तापायला लागलं आहे आणि याचं निमित्त आहे बिद्री साखर कारखान्याची चालू असणारी निवडणूक. या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्यावरती वार प्रतिवार करत आपल्या भूमिका मतदारांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. नेमकं याच्यामागचं काय राजकारण चालू आहे, बिद्रीचा कौल कुणाला मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी जरी अजून अवधी असला तरी आज आपल्यासोबत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन आघाडीचे पॅनल प्रमुख माननीय समरजित राजे घाटगे आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावरती थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. राजे नमस्कार. नमस्कार. तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, वेगवेगळ्या गावांमध्ये जात आहात. कशा पद्धतीनं लोक या सगळ्या निवडणुकांकडे बघत आहेत? बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये जसं 2005ला स्वर्गीय राजेसाहेबांनी मंडलिक साहेबांनी एकत्र आल्यानंतर एक परिवर्तन घडवलं, तोच विश्वास आता 2023मध्ये त्यांचेच वंशज म्हणून मी आणि मंडलिक साहेब एकत्र आलो आहे. त्याचबरोबर AY साहेब, आमदार आंबेडकर साहेब, खासदार महाडिक साहेब आणि दादांच्या अध्यक्षतेखाली त्यांना विश्वास आहे की आत्ता हे परिवर्तन घडणार आहे. आणि त्या विश्वासामुळं लोकांचा प्रतिसाद आहे, कारण ह्या परिवर्तनाची वाट 17 वर्षापासून ते बघायला लागलेत आणि त्याच्यामुळं प्रचंड चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोक सपोर्ट करत आहेत आणि येत्या काळामध्ये 3 तारखेला जेव्हा मतदान होईल आणि 5ला निकाल येईल तेव्हा 100% हे परिवर्तन घडून आमचंच पॅनल विजयी होणार आहे. आपण परिवर्तन हा शब्द वापरलात बोलत असताना, कोणतं परिवर्तन लोकांना हवं आहे? लोकांना ही आपल्या जिल्ह्याची मातृसंस्था आहे. लोकांना परिवर्तन सर्वप्रथम इथं तोडणी वाहतूक यंत्रणा एवढी विस्कळीत केली आहे, म्हणजे मनमानी कारभार. बहुतांशी ऊस उत्पादकांकडे तोडणी वाहतूक यंत्रणा जातच नाही. सर्वप्रथम आपल्याला ती तोडणी वाहतूक यंत्रणा नीट करून एक चांगला प्रोग्राम केला पाहिजे. कागल तालुक्यामध्ये म्हणजे 15,000 सभासद 90% 85 ते 90% तोडणी वाहतूक यंत्रणा जात नाही. कारण स्वतः आणि जे बाहेरच्या कारखान्यात ऊस घालत आहेत त्याच्यात सर्वाधिक ऊस जातो आहे संताजी घोरपडेला. म्हणजे मुश्रीफ साहेबांना आपला कारखाना खाजगी कारखान्याला ऊस मिळण्यासाठी जाणून बुजून कागल तालुक्यामध्ये यंत्रणा देत नाही का, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. त्याचबरोबर स्वतः KP साहेबांचं शिक्षण संस्था आहेत, त्याच्यामुळं जे तिथं प्राथमिक शाळा आहे आणि जे शिक्षण संस्था कारखान्यामध्ये आहे ते पूर्णपणे दुर्लक्ष जाणून बुजून केली आहे. कारण त्यांच्या खाजगी संस्थांना काही स्टुडंट्स ॲडमिशन्स मिळालं पाहिजे का, ह्याचं त्यांनी दुर्लक्ष केले. हे चंद्रकांत दादांकडून भविष्यकाळात एक शिक्षण संकुल आपण करणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ऊस विकास योजनेअंतर्गत जसं शाहूमध्ये ऊस विकास योजना चालू आहे तशीच बिद्रीमध्ये लागू करायचा आपला मानस आहे. आणि सगळे जे कर्मचारी आहेत ना, चिठ्ठ्यावर हजर झाले, चिठ्ठ्यावर रिटायर झाले. आज त्यांची मुलं चिठ्ठ्यावर परत आहेत आणि त्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आपण इथं सत्ता मागतोय. तर हे सगळे जे मुद्दे आहेत या मुद्द्यावर आपण जनतेला, सभासदांना न्याय देणार आणि त्यासाठी आपण परिवर्तन मागतोय. आपण ऊसाचा एक प्रश्न आता बोलण्याच्या ओघामध्ये बोललात. आपल्याकडून सातत्यानं हा आरोप केला जातो आहे की बिद्रीच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारा ऊस हा बिद्रीला जात नाही तर त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जातोय. या गोष्टीकडे कशा पद्धतीनं बघता? आणि त्यालाच प्रतिप्रश्न एक आहे, उपप्रश्न असा आहे की ऊस जाळल्यानंतर तो कारखान्याला नेला जातो, अशा पद्धतीचे सुद्धा आरोप केले गेले आहेत. याच्यामागे नेमकं काय इंगित आहे? सर्वप्रथम बिद्रीचा ऊस बाहेरच्या कारखान्यात जातो आणि हा मोठा विषय आहे, याच्या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुश्रीफ साहेबांनी दिलं आणि त्यांनी मान्य केलं. कारण जेव्हा वाघापूरच्या सभेमध्ये ते बोलले की 20 रुपयाची साखर आम्ही 15 रुपये करू, बरोबर, याच्या आधी कधी ऐकलं का? 6 वर्षामध्ये पहिल्यांदा ऐकलं.
हे जेव्हा ते बोलतात ते स्वतः मान्य करतात की ज्या सभासदांचा ऊस बाहेर गेल्यामुळे त्यांना 20 रुपये साखर भरावी लागते, त्यांचा प्रचंड रोष, तुमची यंत्रणा नसल्यामुळं आम्हाला दुसरीकडे जावं लागलं आणि त्याच्यावर तुम्ही आम्हाला 10 रुपयांनी साखर जास्त देत आहे, म्हणून ती 20चे 15 करतो. याच्यामध्येच मुश्रीफ साहेबांनी सिद्ध करून दाखवले की हा फार मोठा मुद्दा आहे आणि लोकांचे प्रचंड स्ट्रॉंग रिॲक्शन्स आहेत आणि त्याच अनुषंगाने लोकांना ऊस जायला लागतो, त्याशिवाय कारखाना ऊस घेऊन जात नाही. आणि याच्यामध्ये कारखान्याचं राजकारण आहे की जाणून बुजून लोकांचा ऊस घेऊन जायचा नाही, म्हणजे ते भविष्य काळामध्ये फॉर्म पण भरू शकत नाही, त्यांना सूचक अनुमोदक मिळू शकत नाही. या अनुषंगाने पण हे राजकारण ते करतायत, हे दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्याकडून सातत्याने हे सांगितलं जातं की बिद्रीचा कारभार हा एक नंबरचा कारभार आहे, केपीने कारखाना चालवून दाखवला. दुसऱ्या बाजूला असंही म्हणतात की जोपर्यंत बिद्रीचा दर जाहीर जो होतो त्याच्यावरतीच महाराष्ट्रात ते इतर दर जाहीर होतात. मग इतकं सगळं चांगलं चालू असताना विरोधकांना काय आवश्यकता आहे? 3200 रुपये जो दर दिला आहे, पहिली गोष्ट ती FRP आहे, बरोबर, ती FRP आहे. आणि 3200 रुपये दर आज मला सांगा, बिद्रीमधले 55,000 सभासद ऊस उत्पादक, त्याच्यापैकी किती सभासदांचा ऊस येतो? जर 70% लोकांचा ऊसच येत नाही तर तुमच्या 3200 दराचं आम्ही करायचं काय? लोकांना 3200 दर मिळतो का? तुम्ही यंत्रणा देत नाही म्हणून कारखाने दुसऱ्या कारखान्यात ऊस घातला, त्यांना तुम्ही 10 रुपयांनी साखर जास्त दराने देताय, हा त्यांच्यावर अन्याय नाही का? आणि आता काल शाहूनी FRP डिक्लेअर केली आणि त्याच्यावर 100 रुपये दिले, 3100, 3100 प्लस 100, कारण आमची FRP कमी होती त्यांच्या तुलनेत. पण बिद्रीने 3200 डिक्लेअर केला आहे. FRPच्या वर दिले का? नाही, ते सगळेच कारखाने देत आहेत. आज त्यांच्या आसपास सगळ्या कारखान्यांनी FRPच्या वर दिले, बरोबर. जनरल बॉडीमध्ये त्यांना संधी होती, पण आता ते आचारसंहितेचं कारण देत आहेत. पण कारभार जो आहे हा एवढा चांगला चालू असेल तर मला परत मुद्द्यावर यायचं आहे की 20 रुपयाची साखर 15 रुपये करू किंवा भविष्यकाळामध्ये दर वाढवू, ही बोलायची आवश्यकता का तुम्हाला वाघोपूरला लागते? या निमित्तानं काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत, जनतेच्या मनामध्ये आहे की निवडणूक जरी कारखान्याची असली तर त्याच्या मागं भविष्यातल्या राजकारणांची बांधणी चालली. तर या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? आम्हाला ही निवडणूक कुठल्याही भविष्यकाळाच्या बांधणीसाठी आम्ही पाहत नाही. सत्ताधारी पॅनल 100% पाहते. कशाचे मुद्दे, कशाच्या याच्यावर त्यांना ते पुढच्या जोडण्या, त्यांच्या आमदारकी. आम्हाला आता हे बघा, शेवटी KP साहेबांना सत्ता हातात कोणी दिली? स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेब, बरोबर. आज त्यांना त्यांचा इतका विसर पडला आहे. शेवटी ती जी सत्ता आम्ही त्यांना दिली, आता त्यांचे वारस म्हणून तशी 17 वर्षामध्ये त्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी सत्ता चालवली नाही. आता आम्ही निर्णय घेतला आहे की एक चांगला पॅनल घेऊन ही सत्ता आपण स्वतः घेऊन कारखाना नीट चालवला पाहिजे, बरोबर. आम्हाला भविष्यकाळच्या राजकारणासाठी कुठल्या संस्थेमध्ये इलेक्शन लावून, हे बघा, आम्ही बहुतांशी संस्थेचे संस्थापक आहोत. आम्हाला संस्था चांगली चालली पाहिजे, त्याच्यामध्ये भविष्यकाळचं राजकारण बघायचं आमचा काही इंटरेस्ट नाही आहे. आत्ता आमचं इंटरेस्ट एवढंच आहे की बिद्रीच्या सभासदांना न्याय देऊन मातृसंस्थेचा दर्जा परत मिळवून द्यायचा आहे. आपण सहकारामध्ये इतकी वर्ष आहात, इतक्या निवडणुका आपण जवळून लढल्या, अनुभवल्या, पण बिद्रीचं यावर्षीचं इलेक्शन हे वेगळं काय वाटतं राजेंना? एप्रिल-मे मध्ये असं काहीतरी वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला की वन वे KP आणि मुश्रीफ साहेब आहेत. आता ही इलेक्शन फाईटमध्ये आहे आणि एवढं सगळं असून आज त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी शब्द द्यावं लागतात, खोटं बोलावं लागतं. ह्याच्यामध्येच ही इलेक्शन इथे इंटरेस्टिंग झाली आहे की 4 महिन्यापूर्वी जे लोकांना वाटलं, पण 1 महिन्यापूर्वी की इलेक्शन वन वे आहे, मीडियामध्ये पण ही चर्चा होती की वन वे आहे, ती इलेक्शन आज फाईटवर येऊन मी तुम्हाला सांगतो की एक इंटरेस्टिंग मोडवर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 5 तारखेला 2005 सारखं इथं 100% परिवर्तन घडणार आहे, ह्याचं हे अटळ आहे, कोण काही बोलू दे. शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला एक प्रश्न असा की एकाच पक्षाचे अनेक लोक एका पॅनलमध्ये येतात आणि आपली भूमिका घेऊन पुढं जायला लागतात, परंतु त्यांच्या भूमिकेमुळं खाली जे कार्यकर्ते आहेत त्यांची अनेकदा कुचंबणा होते, संदिग्ध अवस्था त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्याचा परिणाम कुठं ना कुठं स्थानिक राजकारणावरती होतो. तर ह्या मनामध्ये उकळी फुटणारे जे हे प्रश्न आहेत याच्याकडे राजे कसे बघतात? 100% ते बरोबर झालं आहे. तुम्ही जे म्हणताय की खाली कार्यकर्त्यांची कुचंबणा, सोयीच्या राजकारणासाठी एकत्र येणं, हे एकदम बरोबर आहे. ते सत्ताधारी पॅनलमध्ये दिसून येते. हे बघा, आम्ही धैर्यप्रसाद हॉलमध्ये
1000 कार्यकर्त्यांसमोर पॅनल डिक्लेअर केलं, बरोबर. तिथंही मीडिया होती. एकाने पण उलटे आरोप प्रत्यारोप केले का? सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ह्यांनी एका पहिल्या छोट्या हॉलमध्ये सर्किट हाऊसमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेसमध्ये उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर किती दंगा उडला. मीडियाने फक्त हॉलमधला दंगा बघितला. कार्यक्रम झाल्यानंतर नेते जेव्हा बाहेर गेले तो दंगा तर मीडियाने कव्हरच केला नाही, बरोबर. त्याच्यामुळं जे काय तुम्ही प्रश्न विचारला हा सत्ताधाऱ्यांमध्ये दिसायला लागला आहे. कारण एकाला दुसऱ्यावर विश्वास नाही. हा सत्तेत आला तर माझा ऊस घेत नाही, हा सत्तेत आला तर मला चिठ्ठ्या देत नाही. आणि त्याच्यामुळं त्या सत्ताधाऱ्यांमध्ये तो विषय आमच्या पार्टीमध्ये कुठंही तुम्हाला हा दिसणार नाही, पण दिसला आपल्या नाही. पार्टीमध्ये थोडेसे काही नाराज होते, त्यांची नाराजी दूर झाली का? नाराजगी हे बघा, इच्छुक प्रत्येक पार्टीमध्ये असतात. पण जे लोक नाराज होती त्यांनी जेव्हा पॅनल बघितलं की या पॅनलमध्ये आपल्याला न्याय मिळेल, बरोबर, त्या लोकांनी माघार घेऊन पूर्णपणे पॅनलच्या प्रचारामध्ये आहेत, बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं. मी परत सांगतो, ही नाराजगी कुठं तुम्हाला धैर्यप्रसाद हॉलला दिसली का? नाही. त्यांच्या कार्यक्रमामध्ये उघड दिसते आणि अजूनही दिसायला लागली आहे, बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं. शेवटचे 1-2 प्रश्न की ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस निकालाकडे राजे कसे बघतायत? किती फरकाने ही निवडणूक जिंकाल किंवा कशा पद्धतीचं हे असेल? ऐतिहासिक विजय होईल. मी जाणून बुजून आकडा देत नाही, कारण जो आकडा सगळ्यांच्या मनात आहे ना त्याच्यापेक्षा सरप्रायझिंग रिझल्ट चांगले आकडे देतील. आणि एव्हरी रोज प्रतिसाद चांगला मिळायला लागला आहे, बरोबर. त्याच्यामुळं विजय निश्चित आहे. आकडा मी आपल्याला 3 तारखेनंतर मला एक गेसवर्क करून सांगतो प्रॉपर. परंतु विजयाची खात्री किती टक्के? विजय होणार 100%. किती मार्जिननी होणार हे मी तुम्हाला 3 तारखेला सांगतो. शेवटी सभासदांना काय सांगाल या निमित्तानं? सभासदांना सांगतो की ही आपली सत्ता आहे. मी स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की जेव्हा जेव्हा राजेसाहेबांनी बिद्रीमध्ये भाग घेतला आहे सभासदांच्या हितांसाठी घेतला आहे. मागच्या 17 वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता आहे के पी साहेब, मुश्रीफ साहेब यांनी जो कारभार केलेला आहे, आज एवढ्या वर्षानंतर आपण बेसिक गोष्टीवर चर्चा करतो आहे. बिद्रीच्या विकासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, तोडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, ऊस विकासच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, शिक्षणाच्या संकुल विषयाप्रमाणे आणि कामगारांसाठी एक आपलं पॅनल आहे. आणि आपल्या लोकांच्या हितासाठी आपण कब्बशीला मतदान करून स्वतःची सत्ता स्वतःच्या हातात घ्या आणि ह्यांच्या मनमानी कारभारला आपण कुठंतरी थांबवावं अशी मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. तरी हे होते राजर्षी शेतकरी परिवर्तन पॅनलचे प्रमुख राजे समरजित सिंह गाडगे. प्रत्येक प्रश्नावरती सडेतोड बोललेत, हातचं राखून नाही बोललेत आणि प्रत्येक गोष्टीच्या मागं काय भूमिका आहे या पॅनलची हे सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना किंवा या मुलाखतीचा शेवट करत असताना ते असे म्हणालेत की या निकालाच्या बाबतीमध्ये मी इतकंच सांगेन की हा निकाल ऐतिहासिक असणार. आता अशा पद्धतीची विधानं हे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करत आहेत, परंतु हा निकाल खऱ्या अर्थानं जे मतदार आहेत त्या मतदारांच्या हातामध्ये आहे आणि मतदार कुणाच्या बाजूनं कौल देतील यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागेल. तो या दरम्यान अजून काही दिवसांचा कालावधी आहे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, आपापल्या भूमिका मतदारांच्यापर्यंत पोहोचल्या जातील, परंतु गुलाल कुणावरती उधळणार याचं उत्तर पाहण्यासाठी अजून काही दिवसांची वाट बघावी लागेल. राजे, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल मी आपलं मनापासून थँक्यू.